जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने एअर स्ट्राईक करत ऑपरेशन सिंदूर राबवलं। त्यानंतर पाकिस्तानकडून भारतावर विविध प्रकारे हल्ले सुरू असून त्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे। त्यामुळे भारतात झालेल्या युद्धजननीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंदूरसाठी कोल्हापुरातील हेमकिरण रामचंद्र पंदुरकर कुटुंबियांकडून भारतीय लष्कराला 5 लाखाची आर्थिक मदत देण्यात आली आहे। भारतीय सैनिकांना पाठबळ देण्यासाठी आणि त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी हेमकिरण रामचंद्र पंदुरकर या दाम्पत्यानं 5 लाखाचा धनादेश नॅशनल डिफेन्सकडे रवाना केलाय। दरम्यान भारतीय लष्करासाठी देशभरातील नागरिकांनी लष्कराला आर्थिक मदत करण्याचं आवाहन पंदुरकर कुटुंबियांनी केलंय। शिवाय डॉक्टर ॲडव्होकेट रुपाली पंदुरकर या आपल्या मुलीच्या स्मरणार्थ हे पंदुरकर दाम्पत्य अनेक सामाजिक कार्यात सहभाग घेत आहे। राम पंदुरकर आणि त्यांच्या पत्नी हेमकिरण पंदुरकर यांच्या या सामाजिक कार्याबद्दल समाजातून कौतुक होत आहे। दरम्यान भारतासह आशिया खंडातील दहशतवाद नष्ट करावा अशा भावना ही पंदुरकर दाम्पत्यांनी व्यक्त केल्यात। मी डॉक्टर रामचंद्र गोपाळ पंदुरकर शिवाजी विद्यापीठातील भूगोल विभागामध्ये 37 वर्ष सेवा केली। प्राध्यापक आणि भूगोल विभाग प्रमुख होते। त्याशिवाय मी 25 वर्ष लॉ कॉलेजेसमध्ये LLB LLM ला शिकवलं। UPSC MPSC परीक्षांना शिकवलं। त्यानंतर 18 वर्ष झाली मला निवृत्त होऊन, आणि निवृत्त झाल्यानंतर आमचा जो दररोजचा वेळ आहे तो जास्त प्रमाणामध्ये आम्ही TV आणि वर्तमानपत्राच्या वाचनात करतो। आणि 22 मे पासून जे काही घडतं आहे भारतीय पटलावर त्याने आम्ही दोघे व्यथित झालो। आणि त्यानंतर भारताचं वित्तीय वाढ होण्यासाठी, लष्कराला सक्षम आणि सजग बनवण्यासाठी आपण काहीतरी योगदान द्यावं अशा प्रकारचं मी आणि माझ्या सौभाग्यवती हेमकिरण पंदुरकर यांनी ठरवलं। आणि त्याप्रमाणे ते एक्झिक्यूट कार्यवाहीत आणण्याचाही आम्ही चंग बांधला। तो चंग बांधत असताना आम्हाला खूप त्रासही झाला। आम्ही काही लोकांना विनंती केली की बा तुम्ही आम्हाला, तुमच्याकडे आम्ही मदत देतो ती तुम्ही पोचवा, परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही। आणि म्हणून मग आम्हीच ठरवलं, आम्ही गुगल सर्चवरून राष्ट्रीय संरक्षण निधी नॅशनल फंड, डिफेन्स फंड NDF ही पोस्ट शोधून काढून त्याच्यावरून आम्ही सगळी माहिती मिळवली। आणि मग आम्ही स्वतः तो चेक अंडर सेक्रेटरी नॅशनल सर्व्हिस फंड, प्राईम मिनिस्टर्स ऑफिस, साऊथ ब्लॉक, न्यू दिल्ली 110011 या ठिकाणी परवा 7 तारखेला आम्ही चेक पाठविलेला आहे। तो आज किंवा उद्या त्यांच्याकडे पोहोचेल। यामागची जी सगळ्यात महत्त्वाची भूमिका की आम्हाला सोशल मीडिया मार्फत प्रत्येक भारतीयाच्या समोर जाण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करता आहात, म्हणून मला आवाहन करायचं आहे की मी आणि माझ्या सौभाग्यवतीने जे 5 लाख रुपये दिले ते पुरेसे नाही आहेत हेही मला माहिती आहे, पण माझ्या ताकदीप्रमाणे आम्ही दोघांनी ते दिलेले आहे। परंतु महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा सर्व भारतीयांनी या बाबतीमध्ये एक काम करावं असं आम्हाला वाटतं की त्यांनी सुद्धा आपल्यातला थोडासा पैशातला वाटा हा पोचावा सरकारकडे, लष्कराकडे। आणि म्हणून आमचं उदाहरण पुढे ठेवून लोक जर पुढे आली तर भारतीय सर्व्हिस जो डिफेन्स फंड आहे त्याला बळकटी मिळेल आणि मग सरकारला याहून अधिक काम करता येईल। मुख्यतः मी कायद्याचा, राज्यशास्त्राचा अभ्यासक आहे। आमची जी भारतीय राज्यघटना आहे त्या राज्यघटनेतील अनुच्छेद 51A, आर्टिकल 51A, सब आर्टिकल C and D टू डिफेंड द कंट्री and render the national service when called upon to do so अशा प्रकारचा अनुच्छेद 51D आहे। हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे
की ज्यावेळी देश आपली मदत मागेल त्यावेळी देशाला मदत करणे हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे, अशी राज्यघटनेचा अनुच्छेद 51A(d) सांगतं. त्याप्रमाणे आज आपल्या देशाचे हात आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी सर्व भारतीयांनी आपला खारीचा वाटा उचलावा आणि आपण जर एक भाकरी खात असाल तर त्यातल्या अर्धी भाकरी ही शासनाला द्यावी, प्रशासनाला द्यावी, लष्कराला द्यावी, की जेणेकरून आमचं लष्कर सजग आणि सक्षम बनू शकेल आणि जे कोणी आतंकवादी आहेत त्यांचा बिमोड करण्यासाठी मदत होईल. गेले 4 दिवस मी टीव्हीवरच्या बातम्या पाहतोय. ऑपरेशन सिंदूर झालं, काल रात्री आम्ही बातम्या बघितल्या. अजूनही आम्हाला सरकारला स्थिर बनवण्यासाठी अजून मदत करणे आवश्यक आहे. आपल्याला आतंकवादाचा बिमोड करावयाचा आहे. पाकिस्तानी नागरिकांच्या विषयी आमचं काही म्हणणं नाही. जसे भारताचे नागरिक आहेत तसे पाकिस्तानचे नागरिक आहेत. ते आणि आम्ही एकत्रच होतो पूर्वी 47च्या पूर्वी. प्रश्न जो आहे तो तुम्ही आतंकवादी जवळ बाळगता त्याचा. पाकिस्तानने आतंकवादी जवळ बाळगलेले आहेत, त्यांना हाकलून द्या किंवा त्यांना आम्ही बिमोड त्यांचा करण्यासाठी आमची ही धडपड आहे. आमची ही धडपड पाकिस्तानी नागरिकांसाठी नाहीच आहे. 47च्या पूर्वी आम्ही दोघे एकत्रच होतो आणि असं जर असेल तर भारत सरकार आज जी ऑपरेशन सिंदूर ही ऍक्टिव्हिटी वापरते आहे त्याला आमचा सपोर्ट आहे. ती त्याने फार कडकपणे करावी आणि आतंकवादाचा बिमोड करावा. टेररिझम मस्ट बी रिमूव्ड फ्रॉम द होल वर्ल्ड. संपूर्ण आतंकवाद हा जगामधून नाहीसा झाला पाहिजे आणि त्यासाठी युनोने अधिक बळकट बनावं. युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, संयुक्त राष्ट्र संघटनेने पाठिंबा द्यावा आमचा. गुटेरसने, जे संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस आहे, त्यांनी फक्त भारताला आशीर्वाद देऊन चालणार नाही, युनोने सक्षम बनावं आणि जो जगामधला आतंकवाद आहे तो निघून जावा आणि वर्ल्ड हेच कुटुंब, जग हेच कुटुंब आहे ही संकल्पना स्थापन करण्यासाठी युनोने अधिकाधिक कार्य करावं, प्रतिसाद द्यावा, अशी माझी विनंती आहे सर्वांना. लहानपणापासून मला लष्कराविषयी फार प्रेम आहे, देशाविषयी प्रेम आहे. आमचं घराणं स्वातंत्र्य सैनिकाचं असल्यामुळे मला ह्या सैनिकाविषयी अपार प्रेम. म्हणून मी ठरवलं की बाबा हे आताच्या काळात युद्धात तरुण मुलं मरतायत, आपल्या देशाचं फार नुकसान होतंय. काल जी घटना घडली पहलगाममध्ये त्याने मला फार हळवून सोडलं आणि मग मी ठरवलं की आपण लष्कराला काहीतरी मदत केली पाहिजे. आपण काय जाऊन स्वतः युद्ध करू शकत नाही, युद्धावर जाऊ शकत नाही किंवा काय कुठलं तरी ॲक्टिव्हिटीज करून निधी जमवणे वगैरे मला काय आता ह्या वयात शक्य नाही. म्हणून मी शेवटी माझ्याकडचे 5 लाख रुपये द्यायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे मी 5 लाखाचा चेक डिफेन्स सर्व्हिसला पाठवला. मला असं वाटतं की भारत ह्या पैशातनं आपल्याकडे ह्या पैशाचं फार जरी आम्ही खसखस आहे तरी सुद्धा प्रत्येक मदत काहीतरी होईल किंवा शस्त्रास्त्र खरेदी आहे, जवानाची कुटुंब, मृत जवानांची कुटुंबीय आहेत, त्यांची मुलं आहेत, त्यांच्यासाठी वगैरे सरकार खर्च करतं. वेगवेगळ्या योजना आहेत, स्कॉलरशिप आहेत, NDA मध्ये मुलं गरीब आहेत त्यांना मदत होते. त्याच्यामुळे मी ही मदत अशी होईल असं मला वाटतं आणि लष्कराला सुद्धा वाटल्यास मदत होईल काहीतरी थोडीशी. अशी प्रत्येकाने केली थोडी थोडी तर थेंबे थेंबे तळे साचून ती जास्त रक्कम होईल. म्हणून मी लोकांना इन्स्पायर करण्यासाठी हे केलेलं आहे.